एकीकडे जग हवामान बदलाच्या म्हणजेच क्लायमेट चेंजच्या संकटात जळते आणि दुसरीकडे जगाला वाचवण्याच्या गप्पा मारण्यासाठी अब्जाधीश लोक स्वतःच्या प्रायव्हेट जेटने बर्फाळ दावोसमध्ये उतरत आहेत. हा विरोधाभास नाही तर काय आहे? 2026 ची दावोस परिषद सध्या एका वेगळ्याच कारणाने गाजते. ती म्हणजे भांडवलशाहीवर होणारी सडकून टीका. काय आहे हे दावोस मॉडेल आणि का म्हटलं जातं याला श्रीमंतांची खासगी जत्रा? सध्या सर्व बातम्यांमध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीची. जगभरातील बडे नेते, उद्योगपती, सेनेत तारका आणि विचारवंत सध्या तिथे गोळा झाले आहेत. वरकरनी पाहिलं तर वाटतं की हे लोक जगाच्या कल्याणासाठी जमलेत. पण या वर्षीच्या म्हणजे 2026च्या परिषदेत एक वेगळाच सूर उमटला आहे. मूळ मुद्दा हा आहे की ज्याला आपण विकास म्हणतोय तो नक्की कोणाचा होतोय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या गोंडस नावाखाली नफा नक्की कोणाच्या खिशात जातोय? आज आपण या दावोस परिषदेची दुसरी बाजू म्हणजेच डार्क साइड समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात आपण भांडवलशाहीच्या अशा एका मॉडेलवर चर्चा करणार आहोत ज्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या खिशावर होतो. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सुरुवात अगदी बेसिक पासून करूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा जागतिक आर्थिक मंच ही 1971 मध्ये क्लाउस श्वाब यांनी सुरू केलेली एक संस्था आहे. दरवर्षी जानेवारीत हे लोक दावोसमध्ये भेटतात. उद्देश काय? तर जगापुढील समस्यांवर चर्चा करणे. पण टीकाकारांचं म्हणणं आहे की ही चर्चा फक्त चर्चाच राहते. दावोस हे आता भांडवलदारांचं तीर्थक्षेत्र बनलं आहे. इथे ठरवलं जातं की जगाची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाणार. पण खरी गंमत इथेच आहे. ज्या कंपन्या सर्वात जास्त प्रदूषण करतात त्याच कंपन्यांचे मालक इथे येऊन पर्यावरण वाचवाचे भाषण देतात. ज्या कंपन्या कामगारांचे पगार कमी ठेवतात तेच लोक इथे असमानता म्हणजेच इनइक्वॅलिटी मिटवण्याच्या गप्पा मारतात. 2026 मध्ये हा विरोधाभास अजूनच स्पष्ट झाला आहे मित्रांनो. कारण जगात आर्थिक मंदीचे सावट असताना दावोसमध्ये मात्र पार्टी सुरू आहे. याला शॅम्पेन सोशलिझम असंही उपहासाने म्हटलं जातंय. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या लेखाचा मुख्य गाभा आहे सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच ट्रिपल पी मॉडेलवर केलेली टीका. ऐकायला हे खूप भारी वाटतं. सरकार आणि खासगी कंपनी एकत्र येऊन काम करणार. पण वास्तवात काय होतं? अनेकदा हे मॉडेल म्हणजे नफ्याचे खासगीकरण आणि तोट्याचे सरकारीकरण असंच ठरतं. याला अर्थ सोप्या भाषेत सांगतो. समजा एक हायवे बांधायचा आहे. सरकार जमिनी देतं, परवानग्या देतं आणि कधी कधी कर्जही उपलब्ध करून देतं. खासगी कंपनी रस्ता बांधते आणि पुढचे 20 ते 30 वर्ष टोल वसूल करून मलाई खाते. जर प्रकल्प तोट्यात गेला तर जनतेच्या सेवेसाठी म्हणून सरकार स्वतःच्या तिजोरीतून त्या कंपनीला मदत करते. दावोसमध्ये नेमकं याच मॉडेलची भलावण केली जाते. सरकारांनी आपली जबाबदारी झटकून ती खाजगी कंपन्यांच्या गळ्यात मारावी आणि त्याला विकास म्हणावं. यावर 2026च्या या बैठकीत जोरदार टीका होत आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जेव्हा हे मॉडेल येतं तेव्हा सामान्य माणसाचं कंबरडं मोडतं. हाच या टीकेचा मुख्य सूर आहे. दावोसमध्ये गेल्या काही वर्षांपासून एक शब्द खूप परवलीचा झालाय, तो म्हणजे स्टेक होल्डर कॅपिटलिझम. म्हणजे काय? तर कंपन्यांनी फक्त शेअर होल्डर्सचा विचार न करता समाज, पर्यावरण आणि कर्मचाऱ्यांचा विचार केला पाहिजे. वाचायला हे खूप आशीर्वादी वाटतंय. पण 2026 मध्ये परिस्थिती काय आहे? टीकाकारांचं म्हणणं आहे की हे फक्त एक PR स्टंट आहे. एकीकडे स्टेक होल्डरच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे नफा वाढवण्यासाठी AIचा वापर करून हजारो लोकांच्या नोकऱ्या घालवायच्या. हा तुटोंडी व्यवहार आता उघडा पडू लागला आहे. जगातील 1% श्रीमंत लोकांकडे 50% पेक्षा जास्त संपत्ती आहे आणि ही दरी कमी करण्याऐवजी दावोस सारख्या परिषदांमुळे ती अजून रुंदावते असा आरोप आता थेट केला जात आहे. तर मित्रांनो, एकंदरीत सारांश हाच आहे की बर्फाळ डोंगरात होणाऱ्या या बैठकांचा उबदारपणे सामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत पोहोचत नाही. भांडवलशाही वाईट नाही, पण नफाखोर भांडवलशाही आणि त्याला कल्याणकारी राज्याचा मुखवटा चढवणं हे धोकादायक आहे. ज्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा उदय इथे केला जातोय तो भारतासारख्या देशात किती फायद्याचा आहे याचा विचार आपण केला पाहिजे. रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य जेव्हा खासगी होतात तेव्हा सेवा सुधारते की फक्त बिल वाढतं याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेतला असेल. तुम्हाला काय वाटतं? दावोस सारख्या परिषदा खरोखर जगाचं भलं करतात की हा फक्त श्रीमंतांचा किटी पार्टी प्रकार आहे?
आणि भारतात PPP मॉडेल यशस्वी झालंय का? तुमचं स्पष्ट मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.